तो बिल्कुल इस वक्त हम देख सकते हैं नेक्स्ट मैच ऑन होने जा रहा है। अगली लड़ाई, अगली जंग इस वक्त चंद लम्हों में शुरू होगी। आज के मैचेस बहुत इंपॉर्टेंट है। आज राबुड़ी हाफ के सभी टीम परफॉर्मेंस कर रही हैं। आज का अंतिम और आखिरी दिन, कल के दिन से एक गांव एक संघ की टीमें परफॉर्मेंस करती हुई आप लोगों को नजर आएंगी। कल के दिन की अगर बात करें तो पहले बिल्कुल अब अगली मैच शुरू होने जा रही है और मैं आमंत्रित करूंगा मेरे साथी कमेंटेटर बंटी देसाई जी को। सुनते हैं इस मैच की कहानी बंटी देसाई जी की जुबानी। ओवर टू बंटी साहब। पहिल्या चेंडूवर चौकार येतो. पहिल्या चेंडूवर चौकार आणि खातं उघडलं गेले असं वाटतं एवढं निश्चित. पाहूया आपण मॅचकडे आता पुन्हा वळूया. गोलंदाज थोडा पुढे सरसावत खेळलेला फटका हळूवार आता नाही खेळला. एक धाव. जितेंद्र वैती, जितू वैती अनुभवी फलंदाज आहे. 40 वर्षावरील वय जरी असलं तरी खेळण्याची नजाकत अजूनही तरुणांना लाजवेल एवढी निश्चित. विशाल कदम स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा उजटीच्या बाहेर टप्पा चांगला ठेवला, ऑप्शनच्या बाहेर ठेवला आणि फलंदाजांना थोडा अडचणीचा सामना करावा लागतोय कारण पायांची हालचाल बिलकुल नाहीये. बघा टप्पा पडतोय, चेंडू थोडासा वळतोय आणि मागून दुरून खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर. यावेळी ऑन साईडला चेंडू होता लेग स्टंपवर, त्यामुळे थोडा उसरे घेणारा शॉर्ट आर्म पूल अपील करण्यात आलंय आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची ते मदत मागितली आहे. आणि याबरोबरच तिसऱ्या पंचांचा आता निर्णय महत्वाचा या क्षणी, कारण की थोडा जवळचा मामला होता. डायरेक्ट हिट लागली आहे की नाही, बॅट ग्राउंड झाली की नाही, या सर्व गोष्टीची पडताळणी इथे आता नक्कीच आपण स्क्रीनवर बघू शकाल. tenniscricket.in माध्यमातून सुंदर कॅमेरा वर्क टेक्निशियनचं काम आपण बघतोय. क्रिकेट जगतातली ही पहिली वाहिनी आणि अप्रतिम सादरीकरण या tenniscricket.in माध्यमातून. फार महत्त्वपूर्ण सामना या दोन्ही संघांसाठी. खरं म्हटलं तर एक संघ राबोडी कोहळा या मोहल्ल्यातले आहे, या विभागातला आहे, आणि दुसरा संघ जर तुम्ही बघितला तर राबोडी तुम्ही पंचगंगा विभागात गेल्यावर जिथे राबोडीचा राजा जो गणपती उत्सव साजरा केला जातो मंडळ, त्या विभागातील आजूबाजूचा हा सर्व मुलांचा संघ. बघा आउट, पंचांचा आउट आहे आणि इथे बघा आपण स्क्रीनवर आता ज्या प्रकारे हा चेंडू घेतला आणि झपकन लावला आणि बॅट हवेत आहे. बॅट हवेत आहे, निश्चित आहे, बॅट हवेत आहे आणि क्षण काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक परिणाम बघा. पहिले स्टंपला बॉल लागला आणि बॅट हवेत आहे. वेल डन, वेल डन. काय सुंदर कॅमेरावर आपण बघतोय. बॅट हवेत होती आणि पंचांनी पंचांची मदत, तिसरा कॅमेरा वर्क फार सुंदर. 5 धावा, 4 चेंडू, 5 धावा, 1 गडी बाद. सागर शिर्के, ओ हा पल्लो रटकेश या गडबडीत गोंधळात कोणाची विकेट गेली आहे. पहिल्या सामन्याचा टॉप क्लास परफॉर्मर म्हणजेच पहिल्या सामन्याचा महत्वपूर्ण खेळी करणारा सागर शिर्के हा बादून तबूत पळवतोय. ह्याची फार गरज होती संघाला.
ही मिसअंडरस्टँडिंग आणि फलंदाजांनी काय केलं त्यांनाच कळलं नाही. या चेंडू खेळण्याची काय गरज होती बघा. मागे बघत होते, समोरच्या फलंदाचा कॉल बघितला नाही. इट्स नॉट गुड, इट्स नॉट गुड, हे नाही चालणार. आणि सेलिब्रेशन बघा, माहिती आहे त्यांनी काय मिळवलं, काय मिळवलं हे त्यांना माहिती आहे. सागर मोरे हाताने खेळून काढलाय गलीच्या दिशेला. दोन गडी बसचा असा धावफलक दर्शवतो. नक्कीच चांगले यश मिळालं. माणुसकी फाउंडेशन, काय सुंदर नाव आहे माणुसकी त्या संघाचं. हे नाव ठेवणाऱ्याला नक्कीच शाबासकी दिली पाहिजे. माणुसकी फाउंडेशन समाजसेवेचं व्रत ज्यांनी अंगीकारलं आणि माणुसकीच्या नात्याने ज्यांनी समोरच्या माणसाकडे पाहिलं त्याचं नातं माणुसकी फाउंडेशन. चला, दुसरी षटक प्रगतीपथावर आहे आणि आता फार मोठी धुरा जितेंद्र वैती अनुभवी अष्टपैलू खेळाडू याच्यावर, कारण की त्यांनी सागर शिर्के हा बाद होणं या संघासाठी धोक्याची घंटा. तुमचा इन्फॉर्म बॅट्समन जर आउट झाला, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याचे सामर्थ्य आहे, तो बाद झाला तर तुम्हाला इथे त्याचा नक्कीच तोटा सहन करावा लागेल. वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समन फक्त उभा राहिला, फक्त त्याने वेळ घालवला 1.5 मिनिटं विकेटवर आणि तसाच तो परतला. धावचीत होऊन दुसऱ्या षटक प्रगतीपथावर. विशाल फारेनकडनं, राहुडी बॉक्सांकडनं यावेळी राऊंड द विकेट. टॉपेज लागतं, चेंडू येतो शॉर्ट सेगमेंटच्या दिशेला, एक धाव मिळेल. परंतु फलंदाजांच्या बॅटिंग मध्ये आत्मविश्वास बिलकुल जाणवत नाहीये. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतात, सफल होऊन इकडे तिकडे खेळण्याचा प्रयत्न. रेंज मध्ये चेंडूला घेत नाहीयेत, चेंडूच्या रेषेत येत नाहीयेत. एक धाव मिळते. हा मोठा सामना इथून जिंकाल तर प्री क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश कराल, तिथून जिंकाल तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश कराल. तर प्री क्वार्टर मध्ये एंट्री पाहिजे असेल उपांत्य पूर्व फेरीमध्ये, तो तुम्हाला चांगलंच खेळ दर्शवावा लागेल. फार महत्वपूर्ण आहे हे. सातत्य टिकवणं क्रिकेटमध्ये, सातत्याला फार महत्व आहे. सातत्याचा अभाव असू नये. क्षेत्रक्षात बदल करण्यात येतोय. सागर स्ट्राईक आणला. हा चांगला फटका, झेल सुटतोय आणि 2 धावा निश्चित मिळत आहेत. नशीब बलवत्तर. आपण स्क्रीनवर पाहू शकता काय घडलंय. बघा, यावेळी उंचवडवला चेंडूला, गोलंदाजच्या दोन्ही हातवरती झेल आहे म्हणून त्याचा पुकारा. झेल घेतला, पोझिशन मध्ये आलाय बरोबर, परंतु पोझिशन मध्ये असताना सुद्धा नजर चेंडूवरची चुकली आणि ही शेवटी दुर्घटना घडली. नजर स्थिर होती, बॅलन्स चांगलं होतं शरीराचं, पण झेल सुटला. यावेळी टिकचा फटका हवेत आहे, हा झेल आहे आणि यावेळी चूक नाहीये. यावेळी काय चूक करत नाहीये आणि पुन्हा एकदा सेलिब्रेशन. यावेळी त्यांनी सागरला बाद केलंय, लागोपाठ गडी बाद होत आहे, धावसंख्या काही पुढे सरकत नाहीये. तिसरा धक्का याबरोबर आरसी या संघाला. काही वेगळ्या धर्तीचा खेळ चालू आहे बघा. यावेळी सेलिब्रेशन बघा, गोलंदाजांना माहिती आहे की त्यांनी फार महत्वपूर्ण विकेट त्यांना प्राप्त केली आहे. धावसंख्या अजून 10 धावांचा पल्ला गाठत नाहीये. जितू वैती 9 धावा, 3 गडी बाद, दुसरं षटक मार्गस्थ. नवीन फलंदाज वैभव
याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी करण्याची कुवत आहे, पण आता खेळी करण्याची वेळ आहे. उभं राहावं लागेल मैदानावर, फटके खेळावे लागतील, धावसंख्या वाढवावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा उजव्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डाव्या बाहेरून चेंडू निघतोय वाईट स्वरूपात. पंचांचे दोन्ही हात समांतर, कारण चेंडूच आहे मुळे अवांतर. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या वर धावसंख्या होते ती 10 धावा, 3 गडी बाद. विशाल समोरील यावेळी पायात टाकलेला खोलवर टप्पा, बॉटम हँडचा उपयोग करून चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला 1 धाव निश्चित. धावसंख्या 11 वर स्थिरावते. सलामीचा फलंदाज जितू वैती, याला आता मोठे फटके खेळणं अनिवार्य आहे, कारण दुसरं षटक आता जरूर संपण्याच्या मार्गावर. चांगले षटक हाताळले अजूनही गोलंदाजने. हा यावेळी बरोबर खेळला फटका, शॉर्ट पॉइंट लेगला गतीचा वापर केला. गोलंदाजांच्या 2 शिवाय जास्त काही मिळणार नाहीत. गोलंदाजाकडे गती एवढी नाहीये का तुम्ही चेंडूला फक्त जागा द्याल आणि चेंडू सीमारेखा बाहेर जाईल. 2 धावा निश्चित, सुनिश्चित. धावसंख्या 13 धावा, 3 गडी बाद. बरोबर हा सामना सुरू झालाय. 2:45 वाजलेत. दरम्यान गोलंदाज हा हवेत चुकलेला फटका आणि झेल नाहीये, फार पुढे पडतोय. यष्टीरक्षकाचा चांगला प्रयत्न केला. धावसंख्या दाबळकावर दर्शवते 2 षटकानंतर ती 14 धावा. दरम्यान 30 षटक मार्गस्थ आहे बघा. 2 षटक 14 धावा, 3 गडी बाद. आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. फार महत्व आहे या सामन्याला. दोन्ही संघांना माहिती हा सामना आता किती महत्वाचा आहे, परंतु आतापर्यंत तरी गोलंदाजांनी फलंदाजांवर नक्कीच दबाव आणलाय. मोठे फटके खेळण्यास जास्त वाव दिला नाही. टप्पा दिशेवर गोलंदाजी केली, फलंदाज चुका करण्यास भाग पडल्या आणि त्या चुकाच आता त्यांना सुधाराव्या लागतील या 2 षटकामध्ये. गोलंदाजीत बदल, क्षेत्ररक्षणात बदल. अक्षय कॉमेडी बॉक्सिंगकडनं 30 षटकची कमान त्याच्या हातामध्ये. ऑफस्टमच्या जादा बाहेर निघाले आणि विकेट किपर बीट होत आहेत. चेंडू जातोय डीप फायनल क्षेत्रात. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीत, पण पहिल्यांदा ठरवून खेळण्यासारखा खेळतोय हा फलंदाज जितेंद्र वैती. पहिल्यांदाच ऑफ टाइमच्या बाहेर शफल होऊन खेळतायत. तुम्हाला थांबून जर तुम्ही शॉर्ट आर्म फुलचा फटका बनवला तर बॅटच्या मधोमध घेतला तर पॉवर जनरेट करू शकाल. लुटूपटीची लढाई करण्यापेक्षा थेट लढाई करणं कधीही चांगलं, पण थेट लढाई होत नाहीये. 2 धावा मिळतील. धावसंख्या 16. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा, 3 गडी बाद. गोलंदाज आपल्या मार्गावर येतोय. हा ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळी जागेवरून खेळण्याचा एक प्रयत्न असफल मिळते. हातात काही येत नाहीये. चेंडू येतोय एक्स्ट्रीच्या हातामध्ये. चुकरूप समोरील फलंदाज जाऊन सांगितलं का आपल्या काय बॅटवर बॉल ठीकसा येत नाहीये, जरा थांबून खेळा, धावा गरजेच्या आहेत. हा बघा पायांची बिलकुल आज नाहीये, हालचाल नाहीये. पदरलीचा काहीच वापर केला जात नाहीये. फुटवर्क किती महत्वाचं. जेवढं मोबाईलमध्ये नेटवर्क, पण तुमच्याकडे त्याचाच अभाव आहे. दरम्यान गोलंदाज हा लेक्शमच्या बाहेर. हा अवांतर आहे, निश्चित आहे अवांतर. चेंडू वाईट स्वरूपात. टप्पा दिशा भरकटलेला चेंडू. कंट्रोल आणि अनुशासन फार महत्वाचं. गोलंदाज नियंत्रण फार महत्वाचं, एवढं नक्कीच. अक्षय आपल्या गोलंदाजच्या मार्गावर. इथे डावखुरा गोलंदाज आहे. नॅशनल डिलिव्हरी, नैसर्गिक डिलिव्हरी. टप्पा पडला, चेंडू बाहेर निघाला पाहिजे. अक्षय यावेळी कट केलाय. चांगला फटका गॅप मध्ये चेंडूला ठेवलाय. सीमारेखाकडे चेंडू निघतोय.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे शर्यत कोण जिंकेल. नक्कीच पायाने चेंडू अडवलाय आणि 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. ऐनवेळी त्यांनी पायाने चेंडू लाथळलं. हाताने चेंडू हाताळतात, लाथाईने लाथळतात. तसा चेंडू लाथळला, आतमध्ये ढकलला. 1-2 धावा मिळतील. 3 धावा, माफ करा, 3 धावा या दरम्यान धावून काढल्यात. बघा चेंडूला बॅकफुटला जाऊन जागा बनवली, लेट खेळले. बघा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वेगाने जात आहेत आणि दिसत आहेत. पायाने बरोबर चेंडू लाथळला, आतमध्ये ढकलला. बॅकअप चांगलं होतं. चेंडू उचलून थ्रो करेपर्यंत फलंदाज जितेंद्र वैती 3 धावा घेण्यामध्ये त्यांना काही दिक्कत येत नाहीये. यशस्वी. यावेळी स्लॉग हिट करायचा प्रयत्न. धावसंख्या 20. 3 षटकं. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय, चकतोय, फसतोय. यावेळी डावीजटीच्या बराच बाहेर. अवांतर चेंडू अजून एक येतोय. धावसंख्येत 1 धावांची भरी होते. धावसंख्या 21. 21. गोलंदाज कधी चेंडूला आत सोडतायत, कधी चेंडूला बराच बाहेर टाकतायत. नियंत्रण नाहीये गोलंदाजीमध्ये एवढं निश्चित. हा हळूवार सोडला, उजवटीच्या बाहेर ठेवला चेंडूला. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. दरम्यान हा चेंडू पाहूया. तिसरे षटक अजून चांगले हाताळले गेले. हा डावीच्या बराच बाहेर आहे. नियंत्रण बिलकुल नाहीये गोलंदाजाला. वारंवार चेंडूला उजव्याची बाहेर, डाव्याची बाहेर, अवांतर चेंडूची बरसात होते. इथून सामना हातून निसटू शकतो. फलंदाज पुन्हा मॅचमध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतात. हा उजवटीच्या बाहेरच होता तसा म्हटलं तर, परंतु सफल झाले होते त्यामुळे वाईट मिळणार नाही. तिसरे षटक इथे पूर्ण होते. धावसंख्या 22 धावा, 3 गडी बाद. धावफलक दर्शवतोय चौथं षटक येणं शिल्लक. आतापर्यंत तरी 7.50 ची धावगती राखली आहे फलंदाजी करणारी टीम आरसीने. चौथं षटक आता येणं शिल्लक. फार महत्वपूर्ण षटक. हाणामारीचं स्लॉगवर 3 षटकं 22 धावा, 3 गडी बाद. धावफलक आपण बघू शकता स्क्रीनवर दर्शवतोय. चौथं महत्वपूर्ण षटक आता कोणाला हाताळायला दिलं जाते ते पाहणं महत्वाचं. जबाबदारी कोणाच्या खांद्यावर. चौथ्या षटकाची हाणामारीचं मुंबईच्या भाषेत तोडफोड षटक याला आपण म्हणतो. मनोजला ही जिम्मेदारी सोपवल्या करत आणि विश्वासाने चेंडू मनोजच्या हातात सोपवला. मनोज कशी कामगिरी करतोय. फार महत्वपूर्ण हा सामना माणुसकी फाउंडेशन विरुद्ध आरसी या दोन संघांमध्ये. यावेळी डावेटीच्या बराच बाहेर आहे, वाईड आहे आणि पहिला पासून फलंदाज ऑफसाईडला घुसून खेळताना पाहताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू येतोय. दरम्यान यावेळी शॉट ऑफ पूल ठीकसा बॅटवर आला नाहीये. झेल आहे आणि आई सुटलाय झेल. यावेळी 2 धावा, नक्कीच 2 धावा, पण तो जरा जोर लावायला लागला 2 धावा पूर्ण करण्यासाठी. धावसंख्या 25. 25 ऑन द बोर्ड. गोलंदाज परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन शफल. एकच शॉट रिपीट, पण यावेळी 4 धावा.
यावेळी संपर्क चांगला. प्रत्येक वेळी ऑफस्टमच्या बाहेर जाऊन उजव्या इष्टीच्या बाहेर जाऊन लेग साईडला खेळण्या हाही चेंडू ऑफस्टमच्या बराच बाहेर होता, तिथून त्यांनी त्या चेंडूला खेचलाय बघा. कुठून हा शॉट त्यांनी बनवलाय. हा उजवीच्या बराच बाहेर जाऊन हा शॉट बनवला. एवढा तो चेंडू हळूवार आलाय बघा. हा बघा बाहेर गेले आणि तिथून त्यांनी तो पूल केला आणि वन बाउन्स चेंडू सीमारेखा पार. हा बाउन्स बघा केवढा झाला चेंडू. उसळी घेतली त्यांनी शतकीच्या पुढून. ऑल बाउन्स. दरम्यान गोलंदाज आपल्या मार्गावर पुन्हा एकदा थांबलाय. परत गोलंदाज रिडिलिव्हरी टाकेल. गोलंदाज पुन्हा ऍक्शन मोडमध्ये दापोडी यांकडनं. यावेळी ठीकसा आला नाही बॅटवर. विकेटवर बीट होतोय. चेंडू येईल डीप दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर. 22चा चौकार यावेळी. धावा असतात त्या कसे आल्या तरी त्या वेलकम असतात एवढं निश्चित. एकही फटका तो खेळत नाहीये. हे बघा घुसले ऑप्शनच्या बाहेर. परत एकदा हा खेळला फायलेगच्या क्षेत्रात. या 4 धावा. 360 डिग्री खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 37. बघा सेम शॉट. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 37. फलंदाज लुक लाईक अ सूर्यासारखा खेळायचा प्रयत्न करतोय. गतीचा वापर केला गोलंदाजांच्या. यावेळी स्पीडचा वापर केलाय. यावेळी सरवलेला चेंडूला झेल तर निश्चित आहे, पण तो घेतला तर झेल नाही. हा झेल सुटला आणि 2 धावा निश्चित धाव फलकामध्ये जोडल्या जातील. पुन्हा जीवनदान 39. शेवटचा चेंडू येणं शिल्लक. बघता बघता धावसंख्याने आकार गाठलाय 40चा. 40 धावा झाल्यात. लास्ट 39. शेवटचा चेंडू येणं शिल्लक. पाहूया काय घडतंय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि ती पूर्ण करताना जोर काढावा लागेल, लावावा लागेल. दोन्ही धावा पूर्ण आणि तिसरी धाव काढताना धावबाद. फलंदाज धावणारच नाहीत, थकलेत, दमलेत. आता धावसंख्या झाली 41. 42 धावांचं लक्ष यावेळी आपण बघू शकता. 42 इज अ टार्गेट. किधर रहती का डाल के बैठते हैं ना. पैसा ऐसे डालने का ये एम्पर जैसा.
हे पाणी द्या ना बाबा, आहे का कुठे पाणी? पाणी कुठे रे आपल्याकडे? हेलो 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 टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपण पाहू शकता टॉस बॉक्स मध्ये यापुढचा होणारा सामना टीम साई सेवक विरुद्ध एकविरा पॅकर. एकविरा पॅकरने नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागलाय वाटतं, एवढं निश्चित. त्यांनी काय स्वीकारलं पाहूया. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि समोर संघाला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. दरम्यान खेळ चालू होते मैदानात. जितेंद्र वैती ज्यांनी फलंदाजीमध्ये चांगली छाप पाडली. यावेळी पूल करतोय, हवेमध्ये चेंडू आहे, झेल आहे निश्चित आणि इथे झेल टिपला गेलाय. पहिला धक्का संघाला. बेचाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच यश मिळवतोय जितेंद्र वैती. एक गडी बाद एक धाव अशी धावफलक दर्शवतोय. वन डाऊन स्पेशलिटी बॅट्समन कोणाला पाठवलं बघूया. कर्णधाराने विशाल मैदानात प्रवेश करताना. विशाल दरम्यान गोलंदाज आता जितेंद्र वैद्य. एक वेगळा त्यांना आता आत्मविश्वास वाढला असेल त्यांचा, एवढं निश्चित. फलंदाजी करून त्यांनी नक्कीच चांगल्या धावा जमवल्या. शेवटच्या षटकामध्ये लुक लाईक जयसूर्या शॉट जे खेळले त्यांनी, त्यामुळे धावा आल्या. सर्व फटके त्यांनी ऑप्शनच्या बाहेर शपल होऊन एक तर फाईन लेग किंवा थर्डमॅनच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केला. काही वेगळ्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. हा हवेत उडवलाय, उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक पोचू शकणार नाही कारण वन बाउंड चेंडू थांबला थोडा तिथे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षकाने येऊन तो चेंडू हलवलाय. 2 धावा या दरम्यान पूर्ण करण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 3, एक गडी बाद. थोडा पुढ्यात टाकलेला चेंडू आपण बघू शकता, परंतु जागेवरूनच बिगिट करायचा प्रयत्न एलिव्हेशन मिळालं नाही, त्यामुळे टायमिंग काय बरोबर होऊ शकलं नाही. चेंडू उंची जास्त परंतु सेफ लँडिंग. यावेळी चांगला फटका म्हणता येणार नाही. हाही मिस्ट्रोक आहे परंतु ठीकचा बॅटवर येत नाहीये. लॉंगांचा कडू वेगाने येतोय. 2 धावा निश्चित. 2 धावा निश्चित मिळत आहेत. धावसंख्या 5 या 2 धावांबरोबरच एक गडी बाद. जितेंद्र वैती पुन्हा एकदा.
हा ऑन साइडला बिगिट करायचा प्रयत्न झेल यावेळी आहे आणि हा सुटलाय. यावेळी इतर पोझिशन मध्ये होते क्षेत्ररक्षक परंतु चेंडूला होल्ड करू शकले नाहीत आणि यामुळेच झेल सुटलाय. जीवनदान मिळते त्याचा किती लाभ आणि किती तोटा हे येणारी वेळ सांगेल बघा. यावेळी बरोबर पोझिशन मध्ये होते. जास्त काही मेहनत करायची गरज नव्हती. जास्त सरकायची पुढे जायची गरज नाही. फलंदाज स्वतः नाराज आहेत कळते त्यांना. बघा हा चेंडू एवढा खास नव्हताच मुळी. यावेळी वेगळा फटका. डेव्हलप शॉट खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. बॅटला काही स्पर्श होत नाहीये. बॅटवर बॉल येत नाहीये. नशीब बलवत्तर. शेवटी निर्धाव चेंडू यष्टेशच्या हातात. चेंडू सुखरूप. पहिले षटक यावेळी समाप्त आणि धावफलकावर धावफलक संख्या दर्शवते ती धावफलक दर्शवतोय 6 धावा 1 गडी बाद. 42 धावांचं आव्हान आहे आणि 42 इज अ टार्गेट. आता 18 चेंडू 36 धावा असं समीकरण इक्वेशन सिच्युएशन या मॅचची आपण बघताय. RC स्टॅलियन विरुद्ध माणुसकी फाउंडेशन. RC स्टॅलियन आणि माणुसकी फाउंडेशन हे दोन संघ. गोलंदाजी धुरा वाहतोय आता गोलंदाज सागर. अमित माफ करा अमित आहे गोलंदाजीच्या मार्गावर. अमित फॅरेनकडनं दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन फलंदाज सामोर जातोय. 6 धावा धावफलकावर लागले आहेत. यावेळी बाहेरची करतो. जेल टिपला गेला पाहिजे होता. ही संधी होती एवढं निश्चित. ही संधी हातून सुटली आहे. चान्स पुन्हा एकदा दिला जातोय बॅट्समॅनला. आणि गोलंदाजची प्रतिक्रिया बघा. कमान म्हणून पहिले वरती उसळले नंतर ओके म्हणून शांत झाले. चुका होतात तर दुरुस्ती वेळेवर करायला पाहिजे तरच चुका कराव्यात. यावेळी लाफ्टर शॉट लॉंग ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली आहे. थ्रोवर दुसरी धाव घेतील का नाही. एकच धावेवर समाधान. गोलंदाज थोडा शिवशिडीत बांधलाय पण टप्पा दिशा चांगला ठेवण्यामध्ये कामयाबी. पहिल्या मॅच मध्ये पण चांगलं प्रदर्शन केलं होतं गोलंदाजांनी. अमित देसाई. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदलण्यात येते. शॉर्ट फाईन लेग खेळूला आता अजूनच थोडं विकेट किपरच्या मागे थोडं उभं केले गेले. यावेळी चांगला चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस पाहायला मिळते. बघा यावेळी जागेवरून तुम्ही कट करताना चेंडू भेटणार नाही. तुम्हाला बॉलच्या मागे यावं लागेल. बघा गोलंदाज मॅडीच्या चेहऱ्यावरचे हावभाव गोलंदाजच्या चेहऱ्यावरचे हावभाव इथून समजतायत. यावेळी ड्राईव्ह केल्या हवेमध्ये. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनच्या क्षेत्रात. 2 धावा निश्चित. गोलंदाज अमित. कॉमेडी बॉक्स समोर यांकडनं राबोडी यांकडनं. यावेळी फ्लिक इन एअर लॉंग ऑनच्या क्षेत्रात वेगाने चेंडू जातो त्यामुळे दुसरी धाव मिळणार नाही. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. गस्त घालतोय. पॅट्रोलिंग करतोय. धावसत 1 धावांची भर. 10 धावा धावफलकावर लागले आहेत. लेक्शनच्या बाहेर. हा अवांतर चेंडू आहे. वाईड निश्चित आहे. पंच सांगतात करेक्ट दॅट इज अ वाईड. चेंडू परत टाकावा लागेल.
दरम्यान हा बिगिट आहे, बिगिट आहे, बिगिट आहे. झेल आहे का? हो, यावेळी अप्रतिम टिपलाय. वेल जस्ट कॅच, वेल जस्ट कॅच. सुंदर टिपलाय डीप मिड विकेटवर. सीमारेषेच्या जरासा अगोदर हा झेल टिपला गेला. नजर चेंडूवर स्थिर, शरीराचा बॅलन्स स्थिर. बघा का सुंदर झेल टिपलाय. यावेळी बरोबर चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक, काही चूक करत नाहीये. विकेट नक्कीच इथे जाताना आपल्याला दिसते. 10 धावा, 2 गडी बाद. दोन षटक 11 धावा, माफ करा, 11 धावा 2 गडी बाद. आता 12 चेंडूंमध्ये गरज किती आहे ते आपण बघूया. 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. 15 कमीत कमी 15 धावाच्या सरासरीने तरी तुम्हाला या धावा बनवायला लागतील. गोलंदाजीला मला वाटतं सागरच आहे. सागर गोलंदाजीच्या मार्गावर. 12 चेंडू 31 धावा समीकरण या सामन्याचं. यावेळी ऑफस्टमच्या अनिल शिंदे तिथे ठीकसा काय अडवत नाहीत, पण चेंडू मागे जाऊन दिला नाही, नीट हाताळला नाही क्षेत्ररक्षण करताना, पण 1 धाव मिळते. सागर कॉमेंट्री बॉक्सकडनं हा अप्पर कट हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षकापासून काफी दूर. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. चांगला थ्रो विकेट एंडला. 1च धाव. धावा घेण्यास झगडावं लागते, मेहनत करावी लागते, तरसावं लागते. आपटलाय आणि यावेळी बाहेरची कड लागून चेंडू डीप दरम्यानच्या दिशेला. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूवर वेगाने. थ्रो चांगला आला तर धावचीचा संभव, आणि हा धावचीत निश्चित विकेटवर येणला. 30सा धक्का याबरोबरच. खूप उशिरा पोचले होते आणि फार उशीर झाला परतायला. आपण बघू शकता विकेट कशी मिळते. कट लागली बाहेरची. विकेट किपरने चांगला प्रयत्न केला, त्याला चुकून चेंडू डीप दरम्यानच्या बाजूला. क्षेत्ररक्षण चेंडू उचलला, थ्रो केला. फलंदाज पोहोचण्यास उशीर, आणि उशीर झालाच, आणि फलंदाज माघारी आला. बघा यष्टीने चांगली डायव्हिंग नक्कीच तिथे लगावली होती, डायव्हिंग इम्पॅक्ट. परंतु हा बघा थांबले परत एकमेकाकडे बघत, आणि त्यामुळे हे विकेट गेले. दरम्यान यावेळी फ्रंटफुटला आहेत, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन क्षेत्रात. 1च धाव मिळेल. धावसंख्या धावलक्यावर 15 धावा. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. 8 चेंडू 27 धावा असं समीकरण दर्शवत आहे. सागर अजूनही मोठे फटके खेळण्यास वाव देत नाहीये. फलंदाजी सुद्धा तेवढी बहरलेली वाटत नाहीये. हा डायव्हर्टीच्या भरास बाहेर, आणि नो चेंडू. हात तर कुठल्या कुठे चेंडू सोडला. पंचांनी नो घोषित केलाय. फ्री हिट असेल यानंतर. यापुढील चेंडूवर उघड्या डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू नक्कीच आहे फ्री हिट, पण त्याचा फायदा उचललाच पाहिजे. हा बॅट फिरवली नक्कीच. चेंडू येतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. एकाने काही साध्य होणार नाही.
षटक नंबर 3 समाप्त. धावसंख्या धावलकावर 17 धावा. आता 6 चेंडूंमध्ये करायचे आहेत 25 धावा. 6 चेंडू 25 धावा असं समीकरण. शेवटचं षटक मार्गस्थ. कुणाल शिंदे याच्या हातात चेंडू. हा एक त्यांचा चांगला गोलंदाज आहे. शेवटचं षटक हाताळणारा एक अनुभवी गोलंदाज कुणाल. हा प्ले अँड मिस पुन्हा एकदा. धावा आता येणं मुश्किल झालंय कारण 5 चेंडूंमध्ये करायच्या आहेत बऱ्याचशा. 25 धावा. अजूनही मॅच संपली नाही कारण की शेवटपर्यंतच्या क्षणापर्यंत पाठ टेकवायची नसते. संघर्ष महत्वाचा आहे. परंतु यावेळी गोलंदाज कुणाल कसं चेंडू हाताळते बघूया. यावेळी ठीकसा बॅटवर आला नाहीये. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. आता 4 चेंडू 24 धावा असं समीकरण. बरोबर प्रत्येक चेंडूवर षटकार पाहिजे. हा चेंडू आता तय करेल की मॅच कुठल्या दिशेला जाणार आहे. मॅचची दशा आणि दिशा ठरवणारा हा चेंडू. यावेळी विकेट आहे. हवेत आहे. झेल आहे का? हो नक्कीच आहे. चांगला झेल टिपलाय. ऑन दी रन. नाईस लुकिंग कॅच डीप विकेट क्षेत्रात. आता नक्कीच सामन्यावर पकड मजबूत करते टीम RC स्टॅलियन. या सामन्याला पकड मजबूत करते आणि प्री क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा हा संघ असेल चौथा. हा चौथा संघ असेल प्री क्वार्टर मध्ये प्रवेश करणारा. दरम्यान 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. 24 धावांची गरज. हा डावीच्या बाहेर का असा चेंडू टाकावा जेव्हा आपल्याकडे चांगली गोलंदाजी आहे. लय मध्ये आहात पण तरी वाईट चेंडूनी चेंडू हाताळला जातोय. 3 चेंडू 23 धावा. अजूनही समीकरण गोलंदाजांच्या बाजूने. अजूनही ॲडव्हान्टेज टू द बॉलिंग युनिट असं म्हटलं तरी हरकत नाही. यावेळी ऑप्शनच्या बाहेर बीट होतोय बॅट्समन. आता 2 चेंडू आणि 23 धावा. आता सामन्यात फक्त वेळ उरली आहे. वेळ औपचारिकताच म्हटलं पाहिजे उरली आहे. 2 चेंडू फक्त टाकायचे गोलंदाजांना. फलंदाजांनी आता 8 धावांचा फटका नाहीच आहे मुळे आपल्याकडे 2 चेंडू आणि पाहिजेत 23 धावा. यावेळी बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू येतोय. एकच धाव. आता याबरोबर विजयी ठरतोय एवढं निश्चित. विजयाच्या मार्गावर अग्रेसर टीम RC स्टॅलियन संघ आता विजय निश्चित करेल. वेळ बाकी आहे. थंड हवा वाहते. क्या बात है. काय जबरदस्त सुंदर वातावरण आहे आणि वातावरणात हा खेळ रंगलाय. यावेळी पुढे सरसावा जोरकस फटका परंतु फायदा काही नाही कारण या इथे विजयाच्या शिक्कामोर्तब केलं टीम RC स्टॅलियननी. कॉंग्रॅच्युलेशन टीम RC स्टॅलियन. अभिनंदन. उपोपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन.